आपण किती पण n नंबर ऑफ टर्म ज्या आहेत तर त्यांची सम काय करू शकतो, SNच्या फॉर्म्युलानी काढू शकतो. कोणताही फॉर्म्युला कसा तयार झाला, त्याचा ओरिजिनेट काय आहे आपल्याला कळालं की त्यानंतर आपल्याला तो फॉर्म्युला अप्लाय करायला सोपा जातो. याच टर्मची आता आपल्याला काय करायची, सम करायची. Sn इज इक्वल टू n/2 इंटू 2a प्लस n मायनस 1 इंटू d. a इज फर्स्ट टर्म, n is number of the term, d is common difference and Sn is nothing but sum of the number of term. मग फॉर्म्युला काय तयार झाला, Sn is equal to n/2 हा a t1 म्हणू शकतो, t1 प्लस tn. फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म दिलेली आहे बघा, MCQ मध्ये तुम्हाला हा प्रश्न आहे. हॅलो एव्हरीवन, मी पल्लवी मिस एकलव्य बॅच मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. पहा, आपण मॅथमॅटिक पार्ट फर्स्ट मध्ये चॅप्टर नंबर 3 अरिथमॅटिक प्रोग्रेशन पाहत होतो. येस, चॅप्टर 3 अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये आपण मागच्या लेक्चर पर्यंत प्रॅक्टिस सेट 3.2 कव्हर केला. तर थोडंसं 3.2 पर्यंत आपण काय काय गोष्टी पाहिल्या ते पाहूयात आणि मग आजच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट प्रॅक्टिस सेट 3.3 सुरुवात करूयात. चला मग एक रिकॅप घेऊयात. चॅप्टर 3 अरिथमॅटिक प्रोग्रेशन. ओके, या चॅप्टर मध्ये आपण फर्स्ट सिक्वेन्स अँड द टर्म इन सिक्वेन्स बघितलं, बरोबर आहे. आता सिक्वेन्स मधला जो कॉमन डिफरन्स आहे तो कॉमन डिफरन्स सेम असेल तर त्याला अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणतात असं आपण बघितलं. सिक्वेन्स म्हणजे काय पण बघितलं. सिक्वेन्स मधल्या टर्म्स आपण t1, t2, t3, t4 याने दाखवतो, हेही आपण काय केलेलं, डिस्कस केलेलं होतं. आपण आयडेंटिफिकेशन ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन अँड फॉर्मेशन ऑफ AP या दोन्ही गोष्टी प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये काय केल्यात, कव्हर केलेल्यात. येस, 3.1 मध्ये आणि कॉमन डिफरन्स सुद्धा आपण त्याच्यामध्ये फाइंड केलेला आहे. अशा प्रकारे आपण हे 3 जे पॉइंट आहेत ते प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये कव्हर केले. मागच्याच लेक्चरमध्ये आपण हा n टर्म्स ऑफ एन AP TN चा आणि n टर्म ऑफ एन AP फाइंड करण्यासाठी जो उपयुक्त असणारा फॉर्म्युला आहे, कोणता फॉर्म्युला आहे, TN इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. जो nth टर्म काढण्यासाठीचा जो फॉर्म्युला आहे तर तो फॉर्म्युला काल आपण बघितलेला होता मागच्या लेक्चरमध्ये. आणि TN चा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला कसा डिराईव्ह झाला हेही आपण डिस्कस केलेलं होतं. येस ना, आणि त्यावर डिपेंड असणारा पूर्णच्या पूर्ण प्रॅक्टिस सेट 3.2 आपण 2 लेक्चरमध्ये काय केला, कव्हर केला. येस, आजच्या लेक्चरला आपण सम ऑफ द टर्म ऑफ ॲन AP पाहणार आहोत. बघा, सम ऑफ द टर्म ऑफ ॲन AP हा जो एक फॉर्म्युला आहे किंवा हा जो पॉइंट आहे तो आपण डिस्कस करणार आहोत. बघा, मागच्या लेक्चरमध्ये आपण nth टर्म फाइंड केली. ओके, nth टर्म म्हणजे काय, सपोज तुम्हाला एक AP दिलेली आहे. कोणती AP दिलेली आपण घेऊयात, 2, 4, 6, 8. ओके, आणि डॉट 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 3 डॉट अशी AP दिलेली आहे. आणि याची आपल्याला 15th टर्म काढायची होती किंवा 20th टर्म काढायची होती. तर आपण T20 काय करायचा होता, आपल्याला फाइंड आउट करायचा होता. TN चा फॉर्म्युला आपण यूज केला, a प्लस n मायनस 1 इंटू डी, आणि त्यानुसार T20 आपण काय केला, फाइंड केला. तुम्हाला माहिती आहे a म्हणजे काय, फर्स्ट टर्म, आणि d म्हणजे काय, कॉमन डिफरन्स. बघा, T2 मायनस T1 किंवा T3 मायनस T2 किंवा T4 मायनस T3 केला, कोणताही एक कॉमन डिफरन्स आपण सबस्ट्रॅक्शन केली पुढच्या टर्म मधून मागच्या टर्मची की आपल्याला डिफरन्स हा काय होता, कॉमन डिफरन्स आपल्याला मिळत होता. येस ना, आजच्या लेक्चरला आपल्याला काय करायचं आहे, सम ऑफ द n टर्म्स ऑफ एन AP करायचंय. म्हणजे बघा, अशा सगळ्या 20 पर्यंतच्या तुम्हाला काय दिल्या, टर्म दिल्यात. म्हणजे 8 दिली, 10 दिली आहे, समजा 12 दिली आहे, आणि सो ऑन कुठपर्यंत 20 पर्यंत दिलेले हे नंबर दिलेले आहेत. आणि या सगळ्या नंबरची काय करायची, सम करायचे. काय करायचे, सम म्हणजे काय, बेरीज करायची. ओके, आता इथे मी 20 म्हटलो, पण इन टर्म्स काय म्हणू शकतो आपण, n टर्मची आपल्याला काय करायचे, सम करायचे. मग ती सम करताना तुम्ही ऍडिशन करत राहणार का रे, 2 + 4, 4 + 2 + 4, 6, 6 + 6, 12, 12 + 8, काय झालं तुमचं 20, 20 प्लस, आणि असं पुढं पार n टर्म पर्यंत तुम्ही ऍडिशन करणार का. मग हे करायला सुद्धा काय होणार आहे, वेळ बराचसा तुमचा जाणार आहे. येस, मग त्यासाठी तुम्हाला
काही छोटे फॉर्म्युले आहेत. एक मेन फॉर्म्युला एसएनचा फॉर्म्युला आणि त्यावरच डिपेंड असणारे छोटे छोटे फॉर्म्युले आहेत. ते फॉर्म्युले आपल्याला आधी काय करायचे आहेत, शिकून घ्यायचे आहेत आणि मग या टाईपचे जे एक्झाम्पल आहेत ती आपल्याला काय करायचे आहेत, सॉल्व्ह करायचे आहेत. बघा आपण किती पण एन नंबर ऑफ टर्म ज्या आहेत तर त्यांची सम काय करू शकतो, एसएनच्या फॉर्म्युलानी काढू शकतो. मग बघा हा एसएनचा फॉर्म्युला काय आहे आणि तो कसा तयार झाला तो मी तुम्हाला सांगते. येस, कोणताही फॉर्म्युला डायरेक्टली हा फॉर्म्युला घ्या, पाठ करा आणि मग तो अप्लाय करा असं आपण सांगत नाही. कोणताही फॉर्म्युला कसा तयार झाला, त्याचं ओरिजिनेट काय आहे आपल्याला कळालं की त्यानंतर आपल्याला तो फॉर्म्युला अप्लाय करायला सोपा जातो. कुठली चूक फॉर्म्युलामध्ये आपण करत नाही. येस, सो मग बघा आपण एसएनचा फॉर्म्युला कसा तयार झाला ते थोडक्यात मी इथे तुम्हाला सांगते. बघा आपण लास्टला टर्म्स बघितलेल्या होत्या. येस ना, T1 T2 T3 T4. म्हणजे बघा समजा आपण T1 ला काय म्हणत होतो, ए म्हणत होतो. येस ना, अरिथमॅटिक प्रोग्रेशन फॉर्म आपण करत होतो. म्हणजेच काय करत होतो तर त्या प्रोग्रेशन मधल्या टर्म्स आपण काय करायच्या होत्या, काढायच्या होत्या. येस, मग त्या टर्म्स तर आपण या पद्धतीने काढून घेतलेल्या होत्या. T1 इज इक्वल टू ए. T2 म्हणजे काय तर आपण ह्या ए मध्ये डी काय करत होतो, ऍड करत होतो. T3 म्हणजे काय तर आपण या ए मध्ये बघा ए म्हणजेच आपण T1 म्हणूयात ह्याला. येस, एच्या ऐवजी आपण T1 म्हटलं तर आणखीन समजायला त्या पद्धतीने आपल्याला सोपं जाईल. येस, म्हणजे याच्यामध्ये आपण काय केला, T1 ऍड केला. येस, T1 प्लस डी म्हणजेच ही टर्म काय झाली, T2 ची तुमची ए प्लस डी झाली. T3 म्हणजे काय करत होतो आपण, T2 प्लस डी. मग T2 काय आलाय तुमचा ए प्लस डी आणि त्याच्यामध्ये डी आपण ऍड केला. म्हणजे पुढची टर्म काय आली तुमची ए प्लस 2d. आणि अशाच या टर्म काय करत होतो आपण, वाढवत होतो. कुठपर्यंत, ए प्लस आपण काय करत होतो, n-1d पर्यंतचा जो फॉर्म्युला आहे, म्हणजे जो TNचा फॉर्म्युला आहे, लास्ट टर्मचा फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला काल आपण काय केला होता, मिळवलेला होता. थोडंसं इकडे बघूयात, तो फॉर्म्युला आपण काय केला होता, मिळवलेला होता. याच टर्मची आता आपल्याला काय करायची, सम करायचे. ओके, सम. आता त्या टर्म ज्या आहेत त्या टर्म्स मी लिहून घेते. म्हणजे बघा फर्स्ट टर्म ए, नंतर आपण काय म्हटलो सेकंड टर्म ए प्लस डी, थर्ड टर्म काय म्हटलो आपण ए प्लस 2d की जी आपण काढलेली होती मागच्या लेक्चरला, ए प्लस 3d. आणि ह्या टर्म कुठपर्यंत वाढत जाणार आहेत, 1 2 3 डॉट कुठपर्यंत, लास्ट टर्म पर्यंत. मग लास्ट टर्म काय आली, ए प्लस n-1 इंटू डी. ओके, आता या सगळ्या टर्मचे आपल्याला सम करायचे. इथे तुम्हाला माहिती आहे ए म्हणजे काय, फर्स्ट टर्म, डी म्हणजे काय, कॉमन डिफरन्स. आता या टर्मचे आपल्याला सम करायचे, सम, बेरीज. बघा ॲक्च्युली हा एसएनचा फॉर्म्युला आहे ना, त्यांचे जे ओरिजिनेट आहेत, जनक आहेत ते जॉन कार्ल्स, बरोबर. यांनी काय केलेलं होतं की 1 ते 100 अंकांची काय केली होती, बेरीज केली होती. ती बेरीज झटकन त्यांनी काय केलेली होती, सांगितलेली होती. मग ती बेरीज करताना त्यांनी काय केलेलं होतं बघा, 1 2 3 बघा 1 ते 100 4 आणि लास्टचा आकडा काय आहे, 100, बरोबर आहे. तर ह्यांची उलट्या ह्यांनी काय केलेली होती, बेरीज केलेली होती. येस, म्हणजे हा पहिला आकडा काय झाला, 100, बरोबर आहे. हा दुसरा आकडा त्याच्या आधीचा काय झाला, 99 झाला. तिसरा आकडा काय झाला, 98. चौथा आकडा काय झाला, 97. आणि मग हा 1 होता. तर ह्या सगळ्यांची काय केलेली होती, बेरीज केलेली होती. म्हणजे बघा 100 अधिक 1 काय झाला, हा 101. 99 अधिक 2 म्हणजे पण हा काय झाला, 101. 98 अधिक 3 हा पण काय झाला, 101. 97 अधिक 4 हा काय झाला तुमचा, 101. आणि 100 अधिक 1 1 2 3 डॉट केलेत. 100 अधिक 1 हा काय झाला, 101, बरोबर आहे. मग आता यांची किती वेळेला बेरीज केली त्यांनी, तर 100 वेळेला बेरीज केली, बरोबर. 100 वेळेला बेरीज करणं म्हणजेच आपण काय करतो, 101 ला आपण कशाने डिवाइड करणार, 100 मल्टिप्लाय करणार. तर 100 ने काय करणार, मल्टिप्लाय करणार. मग 100 गुणिले हा 101 गुणिले 100 म्हणजे काय येणार उत्तर, 101 आणि 00, बरोबर. गुणाकार आपण केला. पण बघा याची किती वेळेला त्यांनी बेरीज केली, सम, ह्याची सम ऑफ 100 म्हणजे ह्या 100 नंबरांची त्यांनी बेरीज किती वेळेला केलेली, 2 टाइम्स केली. म्हणजे हा डिवायडेड बाय त्यांनी 2 केला. 2 केल्यानंतर त्यांनी उत्तर काढलं बघा, 2 5 जा 10 0, 2 5 जा 10 0. अशा प्रकारे त्यांनी एक चटकणी किंवा पटकन उत्तर दिलं. या 100 संख्यांची बेरीज काय येते, की जो आपला आकडा आलाय ती त्या 100 संख्यांची काय येते, बेरीज येते. बघा भागिले 2 करून तुम्ही प्रॉपर करून बघा, 2 पंचे 10 0 म्हणजे किती राहिला,
इथे 1 2 पंचे 10 आणि 0. ठीक आहे. परत आपण ते जे टर्म्स घेतलेले ते टर्म्स आपण घेऊयात, रिलेट करूयात. जसं त्यांनी 1 ते 100 संख्यांची बेरीज केलेली होती तशा आपण काही 1 A टू फर्स्ट टर्म टू लास्ट टर्म संख्यांची काय करूयात, सम करूयात. म्हणजे बघा ए, बघा SN एन का घेतला, कारण आपल्याला n नंबर ऑफ ज्या टर्म्स आहेत त्यांची काय करायची, सम करायची. म्हणजे हा झाला ए प्लस याच्यामध्ये काय केलं आपण a प्लस 2d ॲड केला, प्लस याच्यामध्ये किती ॲड केला आपण a प्लस 3d ॲड केला. येस. आणि डॉट 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 हा कुठपर्यंत आपण घेतला, a प्लस n-1 इंटू डी, की लास्ट टर्म पर्यंत आपण काय केलं, ॲड केलं. आता बघा या n मायनसच्या म्हणजे विरुद्ध संख्या म्हणजे इकडून उलट्या संख्या आपण काय करूयात, याच्यामध्ये ॲड करूयात. ओके. मग आता ही पहिली लास्ट काय आली, a प्लस n-1 इंटू डी. SN उलट्या दिशेने आपण ह्या नंबर काय करूयात, ॲड करूयात. बघा n-1 काय लिहिलं आपण, a प्लस n-1 इंटू डी. याच्यामध्ये आता -1, आता पुढे काय येणार आहे, n-2 येणार आहे. त्याच्या आधीची संख्या जर आपल्याला मिळवायची असेल तर काय येणार आहे, a प्लस n-2 इंटू डी. याच्यामध्ये पुन्हा आपण काय केलं, a प्लस n मायनस, इथे बघा a प्लस 2d a प्लस 3d. येस ना. म्हणजे a काय आला, a प्लस n-1 इंटू डी. a प्लस 2d काय आला, a प्लस n-2 इंटू डी. प्लस हा काय आला, a प्लस n-3 इंटू काय आला इथे डी, डॉट डॉट डॉट. आणि याच्यामध्ये a काय केला आपण, लिहिला. म्हणजे बघा सरळ आणि उलट्या क्रमाने आपण काय केल्यात, ह्या संख्या लिहिल्यात. आता आपल्याला सम करायची म्हणजे दोघांची आपण काय करूयात, बेरीज करूयात. येस. बेरीज केल्यानंतर बघा हा SN प्लस SN काय आला तुमचा, 2SN आला. बरोबर आहे. आणि याची सगळ्यांची तुम्ही ॲडिशन केली तर काय येणार आहे, a प्लस a 2a प्लस n-1 इंटू डी. बघा ह्या सगळ्यांची ॲडिशन काय येणार आहे, 2a प्लस n-1 इंटू डी. या सगळ्यांची ॲडिशन सेम तीच येणार आहे, 2a प्लस n-1 इंटू डी. ओके. अगदी याच्या लास्टची पण आपण घेतली तर काय येणार आहे, 2a प्लस n-1 इंटू डी. ओके. आता तुम्ही म्हणाल याची ॲडिशन अशीच येते का किंवा सेम येते का, तर आपण करून बघूयात ॲडिशन. काय येणार आहे बघा इथे, a हा बघा a प्लस n-1 इंटू डी. याची ॲडिशन काय आली, a प्लस a 2a n इंटू डी काय आला तुमचा dn आणि मायनस d वजा d. म्हणजे हा काय आला तुमचा 2a प्लस d आपण कॉमन घेतला तर इथे काय आला तुमचा n-1. हा फक्त पुढे d लिहायच्या ऐवजी आपण मागे लिहितो. म्हणजे ॲडिशन काय आली, 2a प्लस n-1 इंटू डी. तुम्ही सगळ्याची ॲडिशन करून बघा, ती ॲडिशन काय येते, सेम येते. मगाच एक एक्झाम्पल मी सांगितलेलं बघा, 101 अशी सगळ्यांची काय आली आहे, तिथे सम आलेली आहे. बरोबर आहे. तशीच ही 2a प्लस n-1 इंटू डी ह्या सगळ्या टर्मची आपण ॲडिशन केली तर ॲडिशन आपली हीच येते. तुम्ही करून बघा. येस. मग आता बघा याच्यामध्ये आता आपण काय करूयात, हा 2SN. आता मग जसं आपण काय घेतलेलं होतं, 2SN दोनदा काय केलेली आहे, याची बेरीज केलेली आहे. म्हणजे कोणत्या टर्मची बेरीज केली आहे, nth नंबर ऑफ द टर्मची काय केलेली आहे, बेरीज म्हणजे ॲडिशन केलेली आहे. म्हणून आपण काय करूयात, हा 2a प्लस n-1 इंटू डीला कशाने मल्टिप्लाय करूयात, n ने. कारण का, तर बघा आधीच्या एक्झाम्पलमध्ये 100 नंबरने मल्टिप्लाय, 100 नंबर पर्यंतची आपण काय केलेली ॲडिशन तिथे केलेली. इथे आपण काय केलेली आहे, n नंबर ऑफची काय केलेली ॲडिशन केलेली आहे. येस. म्हणून आपण 2a प्लस n-1 इंटू डी सगळ्यांच्या बेरीज मधला कॉमन घेतला आणि मग ह्याला कशाने मल्टिप्लाय करायचं, n ने मल्टिप्लाय करायचं. मग हा 2 मल्टिप्लाय हा काय होणार, इकडे येऊन डिवाइड होणार आहे. म्हणजेच बघा SN इज इक्वल टू n ला हा 2 काय होणार आहे, डिवाइड. आणि इन ब्रॅकेट तुमच्याकडे राहिला 2a प्लस n-1 इंटू डी. आणि हाच तुमचा सम ऑफ द नंबर ऑफ द टर्म ऑफ एन AP काढण्याचा काय आहे, फॉर्म्युला. येस. काय फॉर्म्युला आहे, SN इज इक्वल टू n/2 इंटू 2a प्लस n-1 इंटू डी. ओके. फॉर्म्युला लक्षात आला व्यवस्थित. आता हा फॉर्म्युला कसा डिराईव्ह झालाय तुम्हाला विचारणार नाही,
पण फॉर्म्युला तुम्हाला काय करायचा आहे, अप्लाय करायचा आहे. आता फॉर्म्युला कसा तयार झाला हे तुम्हाला कळालं आहे, बरोबर आहे. आणि त्यानुसार हा फॉर्म्युला अप्लाय तुम्हाला करता येईल. फॉर्म्युला हा व्यवस्थित कसा डिराईव्ह झालाय तो बघा. मी एक ॲडिशन ह्याची करून दाखवली, तुम्ही सगळ्याची ॲडिशन करा, बघा तीच येते की नाही. तर ॲब्सोल्युटली ॲडिशन तशीच येणार आहे. येस. आता हा लास्टचा n नंबर आहे ना, मग त्याच्या विरुद्ध नंबर सगळे काय, विरुद्ध म्हणण्यापेक्षा त्याच्यापेक्षा छोटे 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 नंबर आपण काय केलेत, त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. येस. ऍड करून काय केला, म्हणजे जसा बघा इथे आपण 100 घेतलेला होता, तर मग 100च्या आधीचा कोणता नंबर आलेला तिथे 99, म्हणजे वरच्या संख्येमध्ये 1 मध्ये आपण 100 ऍड केला, 2 मध्ये 99 ऍड केला. सेम लाईक दिस आपण फर्स्ट मध्ये ती लास्ट नंबर काय केली, ऍड केली. सेकंड मध्ये सेकंड लास्ट नंबर ऍड केली. थर्ड मध्ये थर्ड लास्ट नंबर ऍड केली आणि आपण n नंबर ऑफ द टर्म पर्यंत इथे पोहोचलो. ऍडिशन केल्यानंतर बघा आपण हा जो मगाशी 100 101 सगळ्याची सम येते, ही किती टाइम्स केली, 100 टाइम्स केली, म्हणून आपण 100 ने काय केलं, मल्टिप्लाय केलं. इथे बघा हे a प्लस बघा 2a प्लस n मायनस 1 इंटू d, ही सम किती वेळा येणार आहे, आपण n नंबर ऑफ द टर्म साठी ना, म्हणून आपण मल्टिप्लाय बाय काय केला, इथे n केला. बघा मल्टिप्लाय बाय n. आणि मग आपल्याला काय मिळालं, 2sn इज इक्वल टू n इंटू 2a प्लस n मायनस 1 इंटू d. हा जो 2 आहे हा इकडं मल्टिप्लाय, इकडे आल्यावर काय झाला, डिवाइड. म्हणजेच एसएन चा तुमचा फॉर्म्युला तयार झाला. एसएन इज इक्वल टू n अपॉन 2 इंटू 2a प्लस n मायनस 1 इंटू d. व्हेरी व्हेरी IMP फॉर्म्युला आहे हा. फॉर्म्युला तुम्ही लिहून घ्या, 5 टाइम्स हा फॉर्म्युला तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या आणि तो व्यवस्थित लर्न केला पाहिजे, आणि त्याच्यावर असणारी एक्झाम्पल्स आपल्याला येतात. काय फॉर्म्युला, रिपीट करा माझ्या मागे. एसएन इज इक्वल टू n अपॉन 2 इंटू 2a प्लस n मायनस 1 इंटू d, where a is first term, n is number of the term, d is common difference and sn is nothing but sum of the number of term. ओके. बघा याच्याच फॉर्म्युलावर अजून एक फॉर्म्युला तयार होतो. तो कसा तयार होतो तो तुम्हाला सांगते. तोही फॉर्म्युला आपण काय करू शकतो, एक्झाम्पल सॉल्व करायला यूज करू शकतो. बघा तो फॉर्म्युला कसा तयार होतोय, कोणता फॉर्म्युला मिळालाय तुम्हाला, Sn इज इक्वल टू n अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू d. ओके. म्हणजेच काय आला बघा, हा Sn इज इक्वल टू n अपॉन 2, याच्यामध्ये आपण आज फक्त बायफर्गेशन करूयात. 2a आपण a प्लस a लिहू शकतो का, बघा a प्लस a इज इक्वल टू काय आला तुमचा 2a. येस, फक्त 2a ला मी काय लिहिते, a प्लस a लिहिते. येस, आणि प्लस आपल्याकडे काय मिळालाय, हा n मायनस 1 इंटू d मिळालाय. ओके. आता इथे बघा हा a ॲज इट इज ठेवूया, तो दुसरा a काय आहे तो आपण इकडे ह्या छोट्या ब्रॅकेटमध्ये काय करूयात, घालून घेऊयात. म्हणजे बघा Sn इज इक्वल टू n अपॉन 2 इन ब्रॅकेट a प्लस, आता तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती आहे, a प्लस n मायनस 1 इंटू डी, की हा फॉर्म्युला a प्लस n मायनस 1 इंटू डी. ही काय असते रे, तर दिलेल्या एपीची लास्टची टर्म असते. लास्टची टर्म आपण कशाने दाखवतो, tn ने. जसं ही फर्स्ट टर्म आहे, ही सेकंड टर्म आहे, ही थर्ड टर्म आहे, आणि ही लास्टची टर्म काय झाली, ही t1 आपण दाखवतो, ही t2, ही t3, आणि ती काय आहे, लास्टची टर्म आहे tn, a प्लस n मायनस 1 इंटू डी. म्हणजेच आपण इथे काय लिहू शकतो, tn लिहू शकतो. म्हणजे इथे आणखीन एक नवा फॉर्म्युला तुमच्याकडे तयार झालाय. कोणता फॉर्म्युला, Sn इज इक्वल टू n अपॉन 2 इंटू a प्लस tn. ओके. म्हणजेच ह्या a ला आपण t1 पण म्हणू शकतो, फर्स्ट टर्मला आपण t1 पण म्हणू शकतो. येस ना. मग फॉर्म्युला काय तयार झाला, Sn इज इक्वल टू n अपॉन 2, हा a t1 म्हणू शकतो, t1 प्लस tn. म्हणजे और तुम्ही हा किंवा हा फॉर्म्युला पण काय करू शकता, लिहू शकता. एक लक्षात घ्या, हा फॉर्म्युला अप्लाय कधी करायचा आहे, ज्या वेळेला तुम्हाला फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म दिलेली आहे. बघा MCQ मध्ये तुम्हाला हा प्रश्न आहे, बरोबर. फर्स्ट टर्म दिलेली आहे, लास्ट टर्म दिलेली आहे, आणि सम ऑफ द नंबर ऑफ द टर्म्स तुम्हाला दिलेली आहे. ओके. म्हणजे फर्स्ट टर्म दिलेली आहे तुम्हाला एक समजा 3 दिली आहे, लास्ट टर्म दिली आहे 330 दिलेली आहे, बरोबर आहे. आणि तुम्हाला काय सांगितलंय, सम ऑफ द समथिंग, म्हणजे जी एपी असेल तर लक्षात घ्या,
330 जर AP मध्ये तिथं आला तर तुम्हाला सम ऑफ द 15 टर्म्स तुम्हाला काढायला सांगितले असतील, तर तुम्ही काय लिहिणार 15/2 जी फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म दिली आहे त्याची ऍडिशन करणार, डिवायडेड बाय 2 केलं की एका मिनिटात तुमचं उत्तर इथे तयार आहे. म्हणजे MCQ साठी हा प्रश्न तुम्हाला 100% येतो. कधी वापरायचा? when first term and last term is given and find the sum of the number of the terms तुम्हाला दिला असेल तर हा फॉर्म्युला डेफिनेटली तुम्ही वापरू शकता. येस, सो बघा पहिला जो मेन फॉर्म्युला आपला काय आहे, SN इज इक्वल टू n/2 2a प्लस n-1 इंटू d. आणि जो दुसरा फॉर्म्युला तयार झालाय तो SN इज इक्वल टू n/2 a प्लस tn और SN इज इक्वल टू n/2 T1 प्लस Tn. थोडक्यात तुम्ही काय म्हणू शकता, सम ऑफ द नंबर ऑफ द टर्म इज इक्वल टू n/2 इंटू फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. ओके, चला दोन्ही फॉर्म्युले तुम्हाला व्यवस्थित कळालेले असतील. येस, हे दोन्ही फॉर्म्युले तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या. हा पहिला फॉर्म्युला फर्स्ट फॉर्म्युला आणि हा तुमचा आलेला सेकंड फॉर्म्युला. येस, ओके. येस, आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबूयात, भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.